सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्र दालन, महांकाली कलेक्शन होलसेल दालन, नवरदेव नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बस्ता, आहेर साड्या आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये भरपूर व्हरायटी, तेही होलसेल दरामध्ये, फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच. आमच्यापेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या. महांकाली कलेक्शन, महांकाली साखर कारखान्यासमोर, मेन रोड, कवठे महांकाळ. संजय काका पाटील पुन्हा कमळ हाती घेणार. संजय काकांना विधान परिषदेवर संधी मिळणार असल्याची चर्चा. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व माजी खासदार संजय काका पाटील कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र. कवठे महांकाळमध्ये संजय काकांनी आयोजित केलेल्या प्रत्येक कार्यक्रमाला पालकमंत्र्यांची आवर्जून उपस्थिती. सांगली जिल्ह्याच्या राजकारणातील सर्वात मोठी व खळबळजनक बातमी समोर येत आहे. गेल्या काही काळांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादा पवार गट, काहीसे अलिप्त राहिलेले माजी खासदार संजय काका पाटील पुन्हा एकदा घर वापसी करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. निमित्त होते कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या नूतन नगराध्यक्षा सौ शुभांगी जगन्नाथ शिंदे यांच्या सत्कार समारंभाचे तसेच त्यांच्या मंगल कार्यालयाचे उद्घाटन. मात्र या कार्यक्रमापेक्षा अधिक चर्चा रंगली ती म्हणजे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व संजय काका पाटील यांच्यातील वाढत्या जवळीकीची. बोरगाव टोल नाका ते नगरपंचायत, लाल दिवा तसेच राजकीय पुनरागमन. कार्यक्रमाचे नियोजन खुद्द संजय काका पाटील यांनीच केले होते. पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी संजय काका स्वतः बोरगाव येथील टोल नाक्यावर हजर होते. तिथून थेट पालकमंत्र्यांच्या गाडीत बसून लाल दिव्यातून संजय काकांचे कवठे महांकाळ शहरात आगमन झाले. अनेक वर्षांपासून दुरावलेले हे दोन दिग्गज नेते एकाच गाडीत एकाच व्यासपीठावर आल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलेले आहे. नुकताच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत संजय काकांनी भाजपच्या मदतीने सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला होता. जरी तो प्रयत्न यशस्वी झाला नसला तरी संजय काकांच्या मनातील भाजप प्रेम त्याच वेळी स्पष्ट झाले होते. आजच्या कार्यक्रमाने त्यावर शिक्कामोर्तब केल्याचे बोलले जात आहे. विधान परिषदेची संधी. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की भाजप संजय काका पाटील यांना विधान परिषदेवर संधी देऊ शकते. मुंबईत भाजपच्या बड्या नेत्यांशी झालेल्या भेटीगाठी तसेच सोशल मीडियावरील फोटो याच दिशेने संकेत देत आहेत. कार्यकर्त्यांचा उत्साह. राष्ट्रवादीत गेल्यानंतरही काकांचे मन भाजपमध्येच गुंतले होते. त्यांचे कट्टर समर्थक देखील भाजपच्या कार्यप्रणालीवर काहीसे नाराज होते. मात्र आज पालकमंत्र्यांसोबत काकांना पाहून कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. भाजपमधील संजय काकांच्या विरोधकांनी त्यांची घर वापसी रोखण्यासाठी सर्व शक्ती यापूर्वी पणाला लावलेली होती. मात्र पालकमंत्र्यांनी दिलेली ही विशेष उपस्थिती विरोधकांसाठी मोठा धक्का मानली जात आहे. कवठे महांकाळ नगरपंचायतीवर माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे. नूतन नगराध्यक्षा सौ शुभांगी शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर मंगल कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ते म्हणजे आगामी काही दिवसात संजय काका पाटील अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करतात का, तसेच भाजप त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांचे पुनर्वसन करते का. सांगलीच्या राजकीय मैदानात काकांचा हा मास्टर स्ट्रोक निर्णायक ठरणार हे मात्र नक्की. के मराठी न्यूजसाठी सांगली बुलेटिन. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क. खुश खबर. मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ.